काय कसं आहे सेकंड नाईट आहे पण फर्स्ट क्लास आहे की नाही? हो बघ पुरे झाली मदत, मी बघते बाकीचं. तुम्ही बसा आणि चहा घ्या बरं आधी. असं मी तुला घरीच काय ती मदत करू शकतोय बाबा. तू म्हणाल्याप्रमाणे मी तिथे त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय खरा, पण माझी काय तुला मदत होईल असं मला वाटत नाहीये. तू आपला मला लंगडा घोडा समज. हो पण तो घोडा सुद्धा 2.5 घरं पार करून सगळ्यांवरती मात करतो ना. तू चेष्टेवर नेऊ नकोस, मी सिरियसली सांगतो तुला. मी पण अतिशय सिरियसलीच बोलते तुमच्याशी. तुमचं असणं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे कसं सांगू तुम्हाला. आता बघा पहिल्याच फेरीत म्हटलंय इंटरनॅशनल रेसिपी. आता मला येतंय का? तुम्हाला आठवतंय का आपल्या लग्नानंतर मी तुमच्यासाठी पास्ता केला होता, त्याला चक्क हिंग मोहरीची फोडणी दिली, कढीपत्ता घातला होतास पण चांगलं लागत होतं ते. हो मला कुठे येतोय पास्ता पिझ्झा वगैरे. काही विशेष नसतं का त्यात, आणि तुझ्यासारख्या सुपर शेफला तर काहीच अशक्य नाही. ते आता तुम्ही बरोबर आहात म्हटल्यावरती काहीतरी तुम्ही सांगाल, तुमच्या डोक्यात येईल कल्पना. खरंच सांगा ना, आपण हे इंटरनॅशनल रेसिपीसाठी काय करूया? हो काय करायची इंटरनॅशनल रेसिपी? क्रीम ब्रुले करूया का? माझ्या आवडीचं. फॅन्टॅस्टिक. तुला येईल का? आता तुम्ही मला शिकवलं आणि मला सांगितलं ना काय काय लागतं कसं करायचं. होईल ना? मी सांगतो ना, रेसिपी लिहून देतो तुला. घे लिहून घे. थांबा 1 मिनिट थांबा, मी माझी वही आणते. लिहिते मी. 1 मिनिट थांबा. हो नाही राहू दे इथेच. आता थांबा 1 सेकंड. हो त्याला पहिलं लागतं म्हणजे फुल फॅट काऊ मिल्क. हा बरं. आपण शुभ्राला सांगूया आता फोन. हा कळ खुश होईल एकदम. हो. हॅलो शुभ्रा. शुभ्रा, अगं पहिल्या फेरीसाठी ना मला मस्त सुचलंय. माझा आवडता क्रीम ब्रुले. क्रीम ब्रुले ते तर सगळ्यांना आवडेल. अगं सगळ्यांना आवडेल ग, पण मला जमायला पाहिजे ना नीट. तुला माहितीये ना, मला सुरुवातीला ते क्रीम ब्रोले म्हणता येत नव्हतं. जमेल जमेल, या जगात तुम्हाला जमणार नाही असं काहीच नाहीये. आणि आई, केल्याने होत आहे रे. आधी केलेची पाहिजे. चालेल, करा तुम्ही तयारी. बोलते नंतर. बाय बाय. असं का बघतोयस तू? मग कसं बघू? म्हणजे तुला माझे फिलिंग्स कळतील. म्हणजे? छान दिसतेस ॲज युजुअल. थँक्यू, पण हे काय अचानक? अचानक नाही, नेहमीच वाटतं. पण तुला वेळ कुठे असतो? तू एवढी बिझी असतेस ना. सोहम, या घरात आपण दोघंच तर राहतो, तिसरं कोणी आहे तरी का? त्यामुळे जो काही वेळ आहे तो आपला एकमेकांसाठीच असते. हे बघितलंय, असं असतं तुझं. तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर. हॅलो, दुसरी कोणीच नसणार आहे. स्वप्नातही विचार करू नकोस. माइंडेड. पॉझिटिव्ह. ऑब्विसली, प्रेम तर आहेच ना माझं तुझ्यावर. आहे प्रेम? हो. ओके, मग हा फॉर्म फिल कर. आपण दोघं यात पार्टिसिपेट करतोय. मी का पण? शुभ्रा, अभीस किचनची काय अवस्था झाली आहे माहितीये ना तुला. कोणीच येत नाही या रेस्टॉरंटमध्ये, आणि जर का असं चालू राहिलं ना, आपल्याला रेस्टॉरंट बंद करावं लागेल. अरे मग क्वालिटी इम्प्रूव्ह करायचा विचार करूया ना आपण. हे असं स्पर्धेचे फॉर्म वगैरे भरून काय होणार आहे? अगं तू नीट वाचलास का? विनरला 5 लाखाचं बक्षीस आहे. 5 लाख. सिरियसली? दी सोहम कुलकर्णी 5 लाखाला कधीपासून 5 लाख असं म्हणायला लागला? तेवढंच नाही, फेम सुद्धा मिळणार आहे विनरला. नको रे फेम वगैरे काही आपल्याला. हो पण मला हवंय. हे बघ, मला कुकिंग वगैरे जमत नाही. तू एक काम कर, तू पार्टिसिपेट कर, मी तुझा पार्टनर बनेन. नाही, मला नाही जमणार. शुभ्रा यार, तू म्हणालीस ना तू माझ्यावर प्रेम करते, मग इतकं नाही करू शकत का माझ्यासाठी? 1 मिनिट, तू प्रेमाला अशा गोष्टींची नको कम्पेअर करूस सोहम. अरे मी काही शेफ नाहीये.
घरगुती 4 गोष्टी येतात मला, त्या पण आईने शिकवल्यात आणि खूप पदार्थ तर आपल्या आईने शिकवलेत मला. एक्झॅक्टली. मग त्या दोघीही उत्तम गृहिणी आहेत आणि तू त्यांच्या हाताखाली ट्रेन झाली आहेस. शुभ्राय बघ, अभीस किचन मध्ये ना सगळे आपल्या विरोधात कट रचतायत. हा, त्यांना नकोय आपण सक्सेसफुल झालेलो आणि म्हणून ते हे सगळं करतायत. म्हणून मी या क्षणी कोणावरही विश्वास नाही ठेवू शकत आहे. मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवू शकतोय. सांग ना, तू करशील ना पार्टिसिपेट? अहो ताई, ते इथेच भरायचा का तो फॉर्म हो स्पर्धेचा? हो, तुम्ही या रांगेत थांबा. हे इतके लोक का आलेत? हे बघ मंगल, आपल्याला आहे ना मोठे रेस्टॉरंट जे आहेत ना त्यांची स्पर्धा घ्यायची आहे. अरे असे छोटे छोटे स्पर्धा नाही घ्यायची आपल्याला, त्यामुळे आपल्याला फेम मिळणार आहे. पण सर, यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन्स केले आहेत. नाही नाही, आता जी छोटे छोटे रेस्टॉरंट आहेत ना त्यांना थांबव, त्यांची नावं नोंदणी बंद कर. ओके ओके सर. आणि अगदीच मोठे रेस्टॉरंट जर नाही आले तर आपण यांचा विचार करू. ओके सर. हा, तुमच्या रेस्टॉरंटचं नाव काय? तुमच्या रेस्टॉरंटचं नाव काय? अन्नपूर्णा. अन्नपूर्णा. म्हणजे तसं नवीनच आहे ते. अच्छा. भोपळ्यांचे घारगे पाकातले आणि पेढ्याची पोळी, त्याचा व्हिडिओ बघा, असा खूप सगळे लोक बघतात. अहो, त्याचा इथे काय संबंध? नाही नाही, तो आमच्या अन्नपूर्णाचा आहे असं सांगत होते तुम्हाला मी. ते सगळं असू द्या. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथेच रांगेत उभे राहा. आमच्याकडे ना ऑलरेडी फार एंट्री झाल्या आहेत. आम्ही कळवू तुम्हाला. ठीक आहे? अहो सर, रांगेत. मिसेस आसावरी अभिजित राजे, तुम्ही चक्क लाईनीत उभे आहात. बाय द वे, मध्ये तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ना? नाही, व्हिडिओ व्हायरल झाला तरी त्याने रेस्टॉरंटची किंमत नाही ठरत, कळलं ना? सोहम सर. अरे सोनावणे, मिस्टर सोनावणे, अभीस किचनची एंट्री तुमच्या कॉम्पिटिशनला मिळाली तर त्याचा तुम्हाला किती फायदा होणार आहे हे लक्षात आहे ना तुमच्या? हो सर, या ना सर. चला. चला सर. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? खरं तर आम्हाला या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्याची काही एक गरज नाहीये. आमच्याकडे भरपूर पैसा आहे. पण म्हटलं इथे भाग घेऊन तुमच्या कॉम्पिटिशनला मोठं करावं. सर, तुमच्यासारख्या रेस्टॉरंटने या पार्टिसिपेट केलं ना तर ही स्पर्धा कोणत्या लेवलला जाईल. बाय द वे सर, तुमचे शेफ आले नाहीत? शेफ नाही, या कॉम्पिटिशन मध्ये माझी बायको पार्टिसिपेट करते. अरे वा. ओके 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 सर. काय ना, घरी बसून बसून ती कंटाळते, म्हणून मी तिचं नाव या कॉम्पिटिशन मध्ये नोंदवतोय. आम्ही दोघं मिळून पार्टिसिपेट करतोय. ग्रेट ग्रेट सर. सर थांबा, हा फॉर्म मी नंतर भरतो, पहिले इथे साईन करा सर. हा, ठीक आहे. अरे यार, मी माझं पेन गाडीतच विसरलो. शुभ्रा, जरा प्लीज माझं पेन घेऊन येशील? हो सर, कशाला मॅडम उगाच त्रास देत आहे? हा, हो माझ्या पेनने साईन करा ना, चालेल? हा? नाही, मी फक्त माझंच पेन वापरतो. शुभ्रा प्लीज. उचला ते.
तुम्हाला तुमच्या स्पर्धेसाठी उपयोगी येतील. वाटलंच तर तुम्ही घरासाठी पण वापरू शकता. पण या कॉम्पिटिशन मध्ये मी आणि माझी बायको डायरेक्टली फायनल्सला पोहोचलो पाहिजे. तर होईल ना सर, ते काय टेन्शन घेऊ नका. आणि एक लक्षात ठेवा, हे कोणालाही कळता कामा नये, माझ्या बायकोलाही नाही. तुम्ही इथे असे किती वेळ थांबणार आहात? एक्सक्यूज मी, यांना इथे बसवलं तर चालेल का? हो हो चालेल चालेल. या ना प्लीज, या ना प्लीज, या ना, बसा ना, बसा. ए बाई, तू सोहम बरोबर आली आहेस ना, जा त्याच्या बरोबरच राहा, नाही तर रागवेल तू. जा. ठेवा आता ते. थँक्यू. बोला, कुठे सही करायची आहे? इथे सर. बराच वेळ झाला नाही, थांबा. तुम्ही ना थोडं खाऊन घ्या, नाही तर नंतर त्रास होईल तुम्हाला. अगं कशाला करून आलंस एवढं सगळं तू? मला माहितीये तुम्हाला भूक नाही सहन होत. घ्या, खाऊन घ्या. आता आणली ना एवढी करून, घ्या. बस. मसाले. पाणी घ्या. हं, ते पण सगळे बराच वेळ उभे आहेत ना, मी देऊ का त्यांना पण? दे ना. ताई घ्या, बराच वेळ झालाय ना, घ्या. हो, घ्या ताई. थँक्यू. याची गरज होतीच. खरं तर सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. थँक्यू सो मच. घ्या घ्या दादा. हो थँक्यू थँक्यू घ्या. थँक्यू. ताई, तुम्ही पण मगासपासून इतकी धावपळ करताय, तशाच बसल्यात. घ्या ना, एक कोथिंबीर वडी केली आहे, घ्या. थँक्यू. ताई, हो खूपच सुपर्ब आहेत. थँक्यू. हं, या कशा बनवल्या आम्हाला सांगाल का? अहो त्यात काय सांगायची रेसिपी, अगदी साधी तर आहे. तुमची ही कोथिंबीर वडी खाऊन तुम्ही ही स्पर्धा नक्कीच जिंकाल असं वाटतंय. मॅडम प्लीज सांगा ना आम्हाला जरा. अहो नाही नाही, मी सांगेन ना तुम्हाला माझी रेसिपी. मग तुम्ही तुमच्या 1-2 रेसिपीज मला सांगा, म्हणजे कसं विचारांची देवाणघेवाण होईल आणि स्पर्धा अगदी निकोप होईल. वा, असे स्पर्धक असतील तर मग हरणं जिंकणं याची कुणाला काळजीच उरणार नाही. ताई सांगताय ना रेसिपी? हा, सगळे लोक बेसन वापरतात ना, मी काय करते. मॅडम एक मिनिट आम्ही जरा लिहून घेतो. प्लीज जरा लिहून घ्या ना, पकडा लिहून ना घ्या. प्लीज. हा सांगा ना मॅडम प्लीज. हां. आता कसल्या रेसिपीज लिहून घेत आहे? ही बघा, ही माझी बायको शुभ्रा सोहम कुलकर्णी. चेहरा नीट लक्षात ठेवा, कारण या कॉम्पिटिशनची ही विनर आहे. विनर कळतो ना तुम्हाला? चला आता, तुम्ही थांबून उपयोग नाहीये, तुम्ही निघू शकता. चल. चल. काय करतोय सोहम? तू ये तर. हे काय आहे सगळं सोहम? चला प्रॅक्टिस करा. आता काहीही करून ही कॉम्पिटिशन आपण जिंकली पाहिजे. अरे सोहम, ओके, चुकलीस तर चुकलीस, मी आणखी भाज्या घेऊन येईन. पण सोहम कुलकर्णीची बायको कुठेही कमी पडता कामा नये. आणि शेवटी अभीस किचनच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे शुभ्रा. हो पण सोहम, अरे हे बघ, त्या कॉम्पिटिशन मध्ये ना खूप मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट्सनी अप्लाय केलं असणार, तर त्यांच्यात मी कशी सस्टेन करेन स्वतःला? हे बघ, आपण जिंकू किंवा हरू फरक नाही पडत. महत्वाचं काय आहे,
या कॉम्पिटिशन मध्ये तू माझ्या सोबत उभी आहेस, तेही त्या अभिजित राजेच्या विरोधात जाऊन. आहेस ना माझ्या सोबत उभी? तू जास्त सोबत आहे मी सोहम. मला हेच ऐकायचं होतं. चला करा प्रॅक्टिस. अहो मी काय म्हणते, मला ना एक शेवटची जेव्हा फेरी असेल ना त्याच्यासाठी एक कल्पना सुचते. सांग ना मग. म्हणजे आपण पडवळाचे नळे करूयात का? म्हणजे ना ती अशी भरली पडवळं असतात, त्याच्यात असं खोबरं आणि मसाला. एकदा काय झालं ना, बबड्याला खूप आवडायचं तर त्यांनी हट्ट धरला त्याला खायचे पडवळाचे नळे म्हणून. आणि ना घरात तर नेमकं बेसन संपलं होतं. म्हटलं आता काय करू, म्हणून मी अशी काहीतरी विशिष्ट गोष्ट टाकली त्यात आणि इतकी अप्रतिम झाली ना ती पडवळं. बाबाने आणि सोहमने अगदी ताव मारून खाल्ली. काय असं काय बघताय? काही नाही, कालपर्यंत या स्पर्धेत भाग घ्यायला तू तयार नव्हतीस आणि आज बघ आता भाग घेतलाय ना. भाग करून दाखवणारच. मला माहिती आहे तू एखादी गोष्ट एकदा ठरवलीस ना की ती पूर्ण करणारच. आसावरी, तुझा स्वतःवर जेवढा विश्वास नाही ना तेवढा माझा तुझ्यावर आहे. आणि माझा तुमच्यावर. आपण दोघं मिळून ही स्पर्धा पार पाडणार आहोत. नुसती पार नाही पाडणार आहोत, लढणार आहोत आणि ते पण जिंकण्यासाठी. शुभ्रा, अगं ए शुभ्रा, अगं काय झालं बाळा, रडतेस का तू? असं तिला पाणी द्या. हो हो, मला नाही जमणार. मला हे जमूच शकत नाही आई. मी तुमच्या दोघांच्या विरुद्ध कशी उभी राहीन? अन्नपूर्णासाठी करतोय ना आपण हे सगळं. मग या तुमच्या दोघांच्या स्वप्नांच्या विरुद्ध मी कशी उभी राहू? पण नाही, सोहम नाही ऐकणार. तो ना माझी परीक्षा घेतोय, कारण त्याला बघायचंय मी त्याच्या बाजूने आहे का नाहीये. त्याला घेणं देणं नाहीये स्पर्धेशी काही. त्याला फक्त तुम्हाला दोघांना हरताना बघायचं, आणि ते सुद्धा माझ्याकडून. अगं हे बघ शुभ्रा, हे बघ एवढंच ना. अगं पण तू असं का बघत नाहीयेस की तू एकटीच नाही आहेस आसावरीच्या विरुद्ध त्या स्पर्धेमध्ये. बरेच स्पर्धक आहेत ना. सर असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला कळत का नाहीये मला काय म्हणायचंय? मला अन्नपूर्णाच्या बाजूने उभं राहायचंय. मला तुमच्या बाजूने या स्पर्धेत उभं राहायचं होतं ना. तुला काय म्हणायचं शुभ्रा? म्हणजे मला कमी समजतेस का तू? तू मला हरवून टाकशील असं वाटतंय का तुला? मग ठीक आहे, चल, तुझं हे आव्हान मी स्वीकारलं. बघितलंस आमचा स्पर्धक? बघितलास का? एकदा स्पर्धेत उतरला की प्रतिस्पर्धी कोण आहे ते बघत नाही, पूर्ण ताकद लावतो. आता कशी हसली. हे बघ शुभ्रा, ग हरणं आणि जिंकणं महत्वाचं नाहीये ग. महत्वाचं काय? लढणं. आणि तू जिंकलीस ना तर आम्हाला किती आनंद होईल. काय प्रॉब्लेम आहे ना, हे पैसे जे आहेत ना हे आपल्या अन्नपूर्णासाठी खूप महत्वाचे आहेत. आणि त्यापेक्षा महत्वाचं काय आहे, सोहमला जरी पैसे मिळाले तर तो ते असे उडवून टाकेल. पण मला माहितीये ना तुम्ही त्याचं सोनं कराल. अगं पण प्रश्न फक्त पैशाचाच नाहीये. अन्नपूर्णाचं भवितव्य काय फक्त या स्पर्धेतल्या पैशांवर अवलंबून आहे का? अरे अन्नपूर्णाची आता ज्या पद्धतीने पॉप्युलॅरिटी वाढते ना, माझी खात्री आहे काही दिवसात अन्नपूर्णा आसावरी कुठल्या कुठे नेऊन ठेवते की नाही बघ. आणि दुसरं तू एक लक्षात घे, स्पर्धेच्या निमित्ताने आपलं कुटुंब पुन्हा एकत्र येईल ना. मनाने नको येऊ दे, पण स्पर्धेसाठी तर एकत्र येईल. कोणी सांगावं, त्या मनही जुळती. जस्ट होप सो. शुभ्रा, हे बघ, ऐक माझं, तू हा असा विचारच करू नकोस. आपण इतकं करून बघितलं, आता हेही करून बघू ना. आमची मुलगी आहेस ना तू, हो ना? आमची मुलगी अशी हार मानूच शकत नाही. खरं तर ना आपण दोघींनी या स्पर्धेकडे आव्हान म्हणून बघितलं पाहिजे. दॅट्स द स्पोर्ट्समन स्पिरिट. शुभ्रा, तू तुझं 100% या स्पर्धेला देणार आहेस असं वचन दे मला.